अभूतपूर्व, अद्भुत अशा पद्धतीचं आंदोलन राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळतंय. मोदी सरकारच्या विरोधात गेल्या 10 वर्षामध्ये वेगवेगळी आंदोलनं दिल्लीत जवळून पाहिलेली आहेत. पण हे संसदेच्या दारामध्ये थेटपणे पोहोचलेलं पहिलं आंदोलन आहे. कृषी कायद्याचा विरोध करताना सुद्धा शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढत दिल्लीमध्ये घुसलेले होते, पण त्यावेळी सुद्धा ते आंदोलन लाल किल्ल्याच्या दिशेनं झालेलं होतं. इथं फरक हा आहे की हे संसदेच्या दारामध्ये पोहोचलेलं आंदोलन आहे. अनेकदा चलो संसद असा नारा देणारी जी आंदोलनं असतात ती सुद्धा जंतर मंतरवरती होतात. तिथून जेव्हा ती पुढे जायला निघतात तेव्हा संसदेच्या काही मीटर अंतरावरतीच त्यांना अडवलं जातं. पण या आंदोलनामधली जी दृश्य दिसत आहेत ती जास्त भेदक आहेत. आंदोलनाची धग किती मोठी आहे ही दाखवणारी आहेत. म्हणजे अगदी संसदेमध्ये सुद्धा धावाधाव झाल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय. आतून रॅपिड ॲक्शन फोर्स आणि इतर सुरक्षा बलं जी आहेत संसदेतली ती आपल्याला धावपळ करताना दिसत आहेत. संसदेच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिकेडिंग झाल्याचं दिसतंय. केवळ संसदच नव्हे, दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा आंदोलक आपल्याला दिसत आहेत. कॅनॉट प्लेससारख्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईची गर्दी दिसते आहे. आणि म्हणून हा जो सगळा आक्रोश आहे तो मोदी सरकारच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर आलेला आहे. आणि आज दिवसभरामध्ये नेमकं काय घडलं, सरकारनं या सगळ्यांच्या सोबत चर्चेसाठी नेमका काय प्रतिसाद दिला, मागण्या नेमक्या काय आहेत, सरकार आता काय म्हणतंय, अभिजित दिपकेला खरंच अटक झालेली आहे की नाही, सोनम वांगचूक उपोषण सोडणार का, आणि या आंदोलनाचं पुढं नेमकं काय होणार, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा, कारण आंदोलनाची खरी परिस्थिती आणि खरी स्थिती जी आहे ती तुम्हाला अशा स्वतंत्र प्लॅटफॉर्मवरतीच ऐकायला मिळेल. सुरुवात करूयात एका अत्यंत शॉकिंग बातमीनं. इंडियन एक्सप्रेस हिंदी, जी इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेची वाहिनी आहे, त्यांनी एक जो व्हिडिओ याच्यामध्ये सादर केला आहे, मला वाटतं तो फार शॉकिंग आहे. त्या व्हिडिओमध्ये जे आंदोलक आहेत ते सांगतायत की बॅरिकेडिंगमध्ये करंट सोडलेला होता दिल्ली पोलिसांनी आणि त्या करंटचा शॉक एक दुसऱ्या नव्हे तर अनेक तिथल्या आंदोलकांना लागलेला आहे. इंडियन एक्सप्रेस हिंदीची रिपोर्टर तिथल्या पोलिसांना पण याबद्दल विचारते आहे की तुम्ही बॅरिकेडिंगमध्ये करंट लावलेला होता का. पोलीस मात्र त्याला काही उत्तर देताना दिसत नाही आहेत. मॅडम आप यहाँ से जाओ एवढंच उत्तर दिसत आहेत. मला वाटतं या सगळ्या संदर्भातलं एक अधिकृत स्पष्टीकरण जे आहे ते दिल्ली पोलिसांनी देणं गरजेचं आहे. कारण आंदोलकांना चिरडण्यासाठी जर या लेवलवरती मोदींचे, अमित शहांचे पोलीस येत असतील तर तरुणाई जी आहे ती या अशा दडपशाहीला भीक घालणार नाही. आणि मुळात तुम्ही हे सगळं करताय म्हणजे कुणावरती? याच देशाचे नागरिक आहेत, याच भारत मातेचे नागरिक आहेत जे केवळ तुम्हाला एक प्रश्न विचारतायत. तुमच्याकडे केवळ एक मागणी घेऊन आलेले होते. 20 दिवसांपासून तुम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आता जेव्हा ते एक साधं आंदोलन करू बघतायत तेव्हा त्यांना दडपण्यासाठी अशा पद्धतीच्या बळाचा जर वापर होत असेल आणि त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीची विकृती दिल्ली पोलीस वापरत असतील तर ती भयानक गोष्ट आहे. अजूनही या सगळ्याबद्दल अधिकृत पोलिसांचं म्हणणं काय आहे ते समोर आलेलं नाही आहे. पण ज्या क्षणी मी ही बातमी बघितली खरोखर म्हणजे हादरून गेल्यासारखं झालं की या लेवलला येऊ शकतात पोलीस. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारनं आज चर्चेला कोणाला पाठवलं आहे तर जे.पी. नड्डा. आता यांचा संबंध काय आहे? जे.पी. नड्डा देशाचे आरोग्यमंत्री आहेत. विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो शिक्षण खात्याशी, शिक्षण व्यवस्थेशी निगडीत आहे. पुन्हा परीक्षा द्यावी लागली, पेपर लीक होत आहेत, ते थांबत नाही आहेत, म्हणून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे. या सगळ्यामध्ये नड्डा हे कुठल्या अधिकारामध्ये चर्चा करणार आहेत? त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तर सरकारची जी उत्तराची भूमिका आहे ती बघा की काय लेवलला ते सिरियस आहेत. जे.पी. नड्डांचं नाव तुम्हाला आता आठवत असेल. जे.पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, पण गेल्या 3-4 वर्षांपासून ते तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या न्यूजमध्ये महत्त्वाच्या घोषणा करताना दिसलेले नाही आहेत. आज अचानक या आंदोलकांना चर्चा करण्यासाठी कुणाला पाठवायचं तर ती जबाबदारी जे.पी. नड्डा यांना देण्यात आली. आणि त्यातही बघा, जे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं सौरभ दास आणि आशुतोष रांका हे नड्डांच्या भेटीसाठी गेलेले होते. नड्डा 2 तास त्यांना ताटकळत ठेवलं, त्यांच्याशी काहीही चर्चा केली नाही आणि त्याच्यानंतर 10 मिनिटं फक्त त्यांच्याशी बोलले. त्या काळामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांनी त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं
पण या सगळ्याबद्दल सरकारचा प्रतिसाद काय आहे हे मात्र नड्डा सांगू शकलेले नाही आहेत. आणि कसे सांगतील? सरकार चालवताना आपल्याला कधी मोदी आणि शहांच्या शिवाय दुसऱ्या कोणाचा आवाज दिसतो का? मग इथं एवढ्या मोठ्या आंदोलनाचं काय करायचं? हा निर्णय काही नड्डा घेणार आहेत का? आणि म्हणून हा मुद्दा सगळ्यात पहिला महत्त्वाचा आहे, की चर्चेला तुम्ही कुणाला पाठवताय? तर नड्डांना. दुसरी गोष्ट म्हणजे आता मागण्या काय आहेत? कॉकरोच जनता पार्टीनं पहिली मागणी काय केलेली आहे? तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या. आपल्याला काल जे पत्रक काढलेलं होतं, सोनम वांगचुक यांनी सकाळी 6:39 त्यांनी चिठ्ठी लिहिलेली होती. त्याच्यामध्ये राजीनामा हा शब्द नव्हता. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. पण कॉकरोच जनता पार्टीचे एक प्रवक्ते आहेत आशुतोष रांका यांनी ज्या काही डिमांड्स आपण सरकारसमोर ठेवलेलं आहे असं म्हटलं आहे, त्याच्यामध्ये पहिली मागणी ही राजीनाम्याची आहे असं म्हटलेलं आहे. दुसरी मागणी ही आहे की या नीटच्या ज्या सगळ्या परीक्षार्थींचे जे जीव गेले त्यांना 1 कोटी रुपयांचं कॉम्पेन्सेशन जे आहे ते मिळालं पाहिजे आणि सोनम वांगचुक यांच्यासह इतर सगळ्या आंदोलकांची सुटका व्हावी, ही सुद्धा त्यांची मागणी आहे. आता खरं तर केवळ सोशल मीडियावरती पोस्ट न करता जे अधिकृत लेटर त्यांनी सरकारला दिलेलं आहे ते सुद्धा कॉकरोच जनता पार्टीनं पब्लिक केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्यातल्या मागण्या, डिमांड्स कुठल्या शब्दामध्ये केलेल्या आहेत सरकारकडं हे कळेल. पण तुर्तास हे आपल्याला दिसतंय की राजीनाम्याची मागणी जी आहे ती त्यांनी सरकारकडं केलेली आहे. आता त्याला सरकार काय प्रतिसाद देतं हे आपल्याला नंतर कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे या आंदोलनाच्या दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि युवक जमल्याचं दिसतंय. एक ड्रोन व्हिज्युअल्स आहेत, त्याच्यातनं तुम्हाला कळेल या आंदोलनाची व्याप्ती काय आहे. दिल्लीतला हा सगळा VIP एरिया आहे. संसदेच्या आजूबाजूला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे अर्थात अशा आंदोलनामध्ये आकडे जे आहेत ते अनेकदा फुगवून सांगितले जातात, पण तरीसुद्धा तिथं जे लोक उपस्थित आहेत त्यांचं म्हणणं आहे की किमान 70-75 हजार लोक जे आहेत ते या आंदोलनासाठी दिल्लीत आलेले असावेत. आणि त्याच्यातनं आपल्याला दिसतंय की या ड्रोनमधनं या सगळ्या आंदोलनाची ताकद. आणि अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांचे केस पोलिसांनी ओढले असा दावा कॉकरोच जनता पार्टीनं केलेला आहे. सोबतच एका 12 वर्षांच्या मुलीच्या डोक्याला सुद्धा दुखापत जी आहे ती झालेली आहे. 40-50 इतर विद्यार्थ्यांची सुद्धा डोकी फुटलेली आहेत असा दावा सौरव दास जे कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत त्यांनी केलेला आहे. आणि त्यांनी पुन्हा एकदा ही गोष्ट कन्फर्म पण केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे JP नड्डा यांना भेटल्यानंतरचा एक फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे, ज्याच्यामध्ये सौरभ दास आणि आशुतोष रांका नड्डांना भेटतानाची दिसत आहेत चित्र. आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, Ashutosh and I have been at JP Nadda's residence since 12 noon. The demands have been conveyed, including immediate resignation of Dharmendra Pradhan. The minister assured us he will discuss this at the appropriate level. However, no commitments have been made so far. The peaceful protesters will not rest until the demand is met. म्हणजे स्पष्ट आहे, राजीनाम्याची मागणी त्यांनी केली पण सरकारनं अजूनही प्रतिसाद दिलेला नाही आहे. आपण वरिष्ठांच्यापर्यंत ही मागणी कळवू असं नड्डांनी म्हटलेलं आहे. पण शांततापूर्ण मार्गानं तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असं सौरभ दास याच्यामध्ये म्हणतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्यामध्ये अभिजित दिपकेंना उचललं का, अशा पद्धतीच्या काही बातम्या सुरू झालेल्या होत्या. अभिजित दिपकेला सुद्धा अटक झालेली आहे म्हणून. पण या सगळ्यामध्ये दिल्ली पोलिसांचं एक क्लॅरिफिकेशन आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अभिजित दिपकेला आम्ही ताब्यात घेतलेलं नाही आहे, तो अजूनही स्टेजवरती आहे. पण या संपूर्ण परिसरामध्ये जॅमर्स लावण्यात आलेले आहेत, त्यामुळं याचं कव्हरेज जे आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठीची
तजवीज जी आहे ती कदाचित सरकार या सगळ्यामध्ये घेताना आपल्याला दिसत होतं. आता या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान मेनस्ट्रीम मीडियाची बदमाशी बघा कशी आहे. इंडिया टुडे काय बातमी चालवत होतं, ह्यूज स्टोन पेल्टिंग बाय CJP प्रोटेस्टर्स ऑन कॅमेरा, इंज्युर्ड कॉप रश टू हॉस्पिटल इन ॲम्ब्युलन्स. म्हणजे आंदोलकच पोलिसांच्यावरती दगडफेक करतायत अशा पद्धतीच्या बातम्या मेनस्ट्रीम मीडिया चालवतंय. जे 20 दिवस या आंदोलनाच्याबद्दल शांत होतं आणि नंतर जेव्हा सोनम वांगचुक यांना अटक झाली तेव्हा ही अटक कशी योग्य आहे हे दाखवायला पुढं आलेली होती. आणि या सगळ्याबद्दल सेम स्क्रिप्ट ॲट एव्हरी प्रोटेस्ट, अनफॉर्च्युनेटली फॉर देम नो वन इज बाईंग इट धिस टाईम, असं कॉक्रोच जनता पार्टीनं म्हटलेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय साध्य झाली असेल तर मेनस्ट्रीम मीडियाचा हा जो फुगा आहे तो पूर्णपणे फुटलेला आहे. जनतेच्या मनामध्ये जी असंतोषाची धग आहे त्याची तुम्हाला जरा देखील कल्पना नाही आहे. काय लेवलला गोष्टी आहेत आणि मेनस्ट्रीम मीडियाची गरज नसताना देखील हे आंदोलन या ठिकाणी देशातला तरुण करून दाखवू शकतो. केवळ सोशल मीडियावरती तो व्यक्त होत नाही आहे, हे सुद्धा या आंदोलनानं दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळं या सगळ्यामध्ये आज जी ही सगळी दृश्य दिसत आहेत संसदेच्या आसपास असलेली, जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे, मला वाटतं हाताबाहेर परिस्थिती जाऊ नये एवढीच सगळी इच्छा जी आहे ते कॉक्रोच जनता पार्टीचे लोकसुद्धा करत असतील. कारण मेट्रो स्टेशनवरती सुद्धा खूप मोठमोठ्या घोषणा दिल्या गेल्या. त्याच्यामध्ये थेट पंतप्रधानांच्या विरोधातल्या घोषणा होत्या. अर्थात ANI आणि इतर वृत्तसंस्थांनी हा ऑडिओ बरोबर म्यूट करून टाकलेला होता. पण हा आवाज जो आहे विरोधाचा तुम्ही शेवटपर्यंत दाबू शकत नाही. वेगवेगळ्या माध्यमातून हे व्हिडिओ जे आहेत ते समोर येत आहेत. त्यामुळं दिवसभरातल्या सगळ्या आत्तापर्यंतच्या गोष्टींचं सार सांगायचं म्हटलं तर पोलिसांची अशा पद्धतीनं दडपशाही आणि विकृतीनं त्यांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण समोर यायला पाहिजे. गीतांजली आंगमो आणि इतर लोकांच्यावरती सुद्धा जर हा बळाचा प्रयोग झाला असेल तर तो निषेधार्ह आहे. तिसरी गोष्ट म्हणजे नड्डांच्या सोबत चर्चा झालेली आहे, पण नड्डांच्या हातामध्ये किती अधिकार आहेत आणि त्या मागण्यांचं पुढं नेमकं काय होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. अभिजित दिपकेच्या अटकेबद्दल कॉक्रोच जनता पार्टीचा दावा वेगळा आहे, दिल्ली पोलीस वेगळं म्हणतायत. दिल्ली पोलीस म्हणतायत तो अजूनही स्टेजवरतीच आहे. अर्थात थोड्याच वेळात त्याच्याबद्दलची परिस्थिती जी आहे खरी ती आपल्या लक्षात येईलच. या क्षणापर्यंत सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषणही अजून सोडलेलं नाही आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत पुढं नेमकं काय अपडेट येतं हे देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. पण तुर्तास या देशातला युवक जो आहे तो शांत बसलेला नाही आहे, तो सरकारच्या विरोधात लढतोय, हे आजच्या दिवसानं दाखवून दिलेलं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.